पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या कॉम्प्युटर्सवरती माइन स्वीपर नावाचा एक गेम होता. आता मला वाटतं ब्राउझरमध्ये पण तो उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे पहा की एखाद्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एकदम बरेचसे स्क्वेअर्स ओपन होत आहेत आणि मग काही ठिकाणी क्लिक केलं तर तो बॉम्ब असेल तर ते सगळं उद्ध्वस्त होतं. आता इथे एकावर क्लिक केलं तर एकच झालंय, एकच आहे. तर पहिल्यांदा जे झालं तो प्रकार मला या संकल्पनेमध्ये दिसतो, अखिल भारतीय सेवा. तर या अखिल भारतीय सेवा ह्या संकल्पनेचा अभ्यास करायचा तर मला वाटतं सर्व गोष्टी सिलेबसमधले सर्व मुद्दे त्याच्याशी कनेक्टेड आहेत. अखिल भारतीय सेवा, आता सेवा याचा अर्थ पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे इथे अपेक्षित आहे तो अर्थ आहे तो प्रशासकीय सेवा किंवा सनदी सेवा. सेवा, सर्व्हिस, ब्युरोक्रसी. ब्युरोक्रसी हा तसा म्हणजे निंदा नालस्ती करणारा शब्द आहे, टीकात्मक शब्द आहे. ब्युरो, ब्युरो म्हणजे फ्रेंच शब्द आहे, टेबल किंवा डेस्क. डेस्कवरती बसणारे जे आहे ते सनदी नोकर किंवा नोकर, सरकारी नोकर. परंतु त्यांचं राज्य असतं, म्हणजे ते सेवा करण्यासाठी सेवेमध्ये येतात, परंतु प्रत्यक्ष ते राजे बनतात. म्हणजे कसे राजे बनतात त्याचा अनुभव तुम्ही अनेक वेळेला घेतलेला असेल किंवा आता यापुढेच्या आयुष्यामध्ये घ्याल. आत्ता स्टुडंट आहात त्यामुळे बऱ्यापैकी काही जणांना म्हणजे सरकारी ऑफिसेसमध्ये वगैरे जाणं हे माहीत नसेल, पण कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये ऑफिसमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गेलेला असालच आणि याच्यापुढे बऱ्याच वेळेला जावं लागेल. तर तिथे तो माणूस तुम्हाला तुमचा फॉर्म बघतो आणि मग त्याच्यामध्ये 50 चुका तो काढतो की एरवी ज्या तुम्हाला दिसलेल्या नव्हत्या किंवा ज्या तेवढ्या सिग्निफिकंट नसतात. पण तो म्हणतो की हा फॉर्म आता घेता येणार नाही आणि याच्याबरोबर आणखीन हे हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि या डॉक्युमेंट्समध्ये या चुका आहेत. म्हणजे शिक्का उजवीकडे पाहिजे, सही डावीकडे पाहिजे, तारीख आजचीच पाहिजे, बऱ्याच गोष्टी तो तुम्हाला सांगेल. आणि मग तुम्ही उद्या आलात तर चालेल, पण उद्या सुट्टी आहे, परवा माझी रजा आहे, तर तुम्ही 2 दिवसांनी या. ठीक आहे, तुम्ही 2 दिवसांनी सगळं त्याला हवं तसं सगळं घेऊन जाल, पण ते घेताना तुम्हाला काहीतरी गोष्टी मिळणार नाहीत. मग तुमचे 2 दिवस आणखीन त्याच्यात जातील. मग तुम्ही 2च्या ऐवजी 4 दिवसांनी जाल. 4 दिवसांनी गेलात तर टेबल रिकामं असेल त्याचं. तो म्हणेल आजूबाजूचे लोक पहिल्यांदा काही उत्तरच देणार नाहीत. मग तुम्ही फार मागे लागलं आणि चौकशी केलीत, मग कोणीतरी शिपाई तुम्हाला सांगेल की साहेब आता 8 दिवस रजेवर गेलेले आहेत, साहेबांच्या घरी काही काम निघालं त्याच्यामुळे ते अर्जंट त्यांना जावं लागलं. मग दुसरं कोणी करू शकणार नाही का? नाही 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 नाही, साहेबांचं काम आहे ते, ते आल्याशिवाय होणारच नाही. म्हणजे त्यांच्या कपाटाला किल्ली असते आणि म्हणजे लॉक असतं आणि ती किल्ली ते घेऊन जातात. तर ते आल्यानंतरच ते शक्य आहे, तोपर्यंत नाही. मग तुमच्या पुढे पर्याय काहीच राहत नाही. तुम्ही आणखीन 8 दिवसांनी येता. मराठीमध्ये म्हण एक, शिंगरू मेलं हेलपाट्याने. शिंगरू म्हणजे घोड्याचं लहान पिल्लू, तर ते हेलपाट्यानेच मेलं. मग तुम्ही वैतागता, कंटाळता, मग हळूहळू भ्रष्टाचाराला त्याच्यातूनच वाट फुटते किंवा प्रोत्साहन मिळतं. मग टेबलाखालून पैसे, मग चुकीच्या मार्गाने किंवा इल्लिगल मार्गाने काम करणं, असे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतात. मग कोणीतरी कुठला तरी एजंट तुम्हाला भेटतो, म्हणतो तुम्ही कशाला वाट बघताय साहेबांची, माझ्याकडे द्या, मी काम करून देतो तुम्हाला. किंवा मग साहेब आल्यानंतर ते सुद्धा परत टेबलाखालनं काही मागणी करतील. तर हे सगळ्या शक्यता असतात.
म्हणून मग तो नोकर जो आहे तो नोकरशहा बनतो, ब्युरोक्रॅट बनतो. आणि या नोकरशहांची नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रसी. ब्युरोक्रसीचं हे बोलकं चित्र पहा तुम्ही, की तुम्हाला बिल्डिंग परमिट घ्यायचं आहे तर इथे कुठेतरी कोपऱ्यात हे ऑफिस आहे, तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला कळतच नाही आहे की तिथपर्यंत जायचं आहे कसं. विच ऑफिस, विच ऑफिसर, व्हेअर, बिल्डिंग परमिट, नेक्स्ट ऑफिस. आता नेक्स्ट ऑफिस इथे लिहिलं आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार कसं बघा तुम्हीच. सरदार वल्लभभाई पटेल भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पहिले गृहमंत्री, ज्याने हैदराबाद संस्थान, काश्मीर आणि जुनागड भारतामध्ये सामील करून घेण्यामध्ये मोठं योगदान त्यांचं होतं. त्यांना प्रशासनाचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. तर त्यांनी शब्द असे वापरले होते की स्टील फ्रेम, ॲडमिनिस्ट्रेशन इज अ स्टील फ्रेम, पोलादी चौकट. तुम्ही बांधकाम करताना हल्ली कसं करतात ते पाहिलं असेल. जुन्या पद्धतीची बांधकामं वेगळी होती, दगडी बांधकामं वेगळी. पण हल्ली जे बांधकाम करतात ते पहिल्यांदा पिलर्स उभे करून घेतात, ते कॉन्क्रीटचे पिलर्स असतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर विटा चढवून पाहिजे तशा रूम्स तयार करतात. म्हणजे पहिल्यांदा पिलर्स नंतर मग स्लॅब्स आणि स्लॅब नंतर भिंती चढवल्या जातात आणि मग काय डेकोरेशन असेल, काय खिडक्या दारं काय असतील ते सगळं केलं जातं. ते हे विटांचं जे बांधकाम आहे ते तुम्ही बऱ्याच वेळेला सहजपणे बदलू शकता, पण पिलर्समध्ये चेंजेस करता येत नाहीत. म्हणजे ते चेंजेस करायचे तर खूप फंडामेंटल चेंजेस करावे लागतात आणि त्याच्यात काही गडबड करायला गेलात तर बिल्डिंगला धोका निर्माण होऊ शकतो. तर ॲडमिनिस्ट्रेशन इज द स्टील फ्रेम ऑफ द पॉलिटिकल सिस्टम. हे पोलादी चौकट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वाद उद्भवलेला होता. ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ही आपण मागे बघितलं तसं 1858मध्ये इंग्रजांनी सुरू केलेली होती. पहिल्यांदा त्याच्यामध्ये केवळ इंग्रज अधिकारी असायचे, मग नंतर हळूहळू भारतीयांना परवानगी मिळाली. मग पहिल्यांदा भारतीयांना परीक्षा देण्यासाठी अगदी 1910-15पर्यंत लंडनला जावं लागायचं. योगी अरविंदसुद्धा तिथपर्यंत जाऊन आले आणि काही फिजिकल एक्झामिनेशन, घोडेस्वारीची स्पर्धा याच्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे ते ICS झाले नाहीत आणि मग नंतर ते क्रांतिकारक झाले आणि नंतर अध्यात्माकडे वळले. तो पुढचा भाग आहे. पण ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, याच्यामध्ये जे अधिकारी जायचे ते अर्थातच ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ असायचे आणि मग ते क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना छळायचे. त्याच्यामुळे लोकांमध्ये ICS अधिकाऱ्यांचं नाव बदनाम झालेलं होतं आणि मग ही सेवा खंडित करा, या सगळ्या अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाका, काही जणांना तुरुंगात टाका, त्यांना शिक्षा द्या, अशा सगळ्या मागण्या लोकांच्याकडून येत होत्या. वल्लभभाई पटेलांना त्या वस्तुस्थिती माहिती होती. जर भारताचा सगळा कारभार चालवायचा, राजकीय व्यवस्था चालवायची, तर ICS अधिकाऱ्यांची त्यांना गरज होती, त्यांना मदत लागणार होती. तर त्यांना सोडून देणं वाऱ्यावर किंवा त्यांना शिक्षा देणं, याच्यामुळे आपणच अडचणीत येऊ आणि कारभार चालवणं मुश्किल होईल याची त्यांना कल्पना होती. त्याच्यावर त्यांनी एक उपाय काढला की तुम्हाला ते नाव खटकतं, तर ICSच्या ऐवजी आपण नवीन नाव ठेवूया, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, IAS. आणि मग तेव्हापासून ICSचं IASमध्ये रूपांतर झालं आणि मग तो वाद संपला. लोकांना त्याच्याबद्दल फारशा तक्रारी राहिल्या नाहीत. मग IASच्या परीक्षेचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. मग कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशनप्रमाणे सर्व भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता यायला लागली. पहिल्या प्रिलिम परीक्षा ज्या होत्या त्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आल्या
आणि मग बाकीच्या परीक्षा आहेत त्या नेहमीसारख्या. मेन एक्झामिनेशन जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आणि मग पर्सनल किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. तर हे सगळं आय ए एसमध्ये चेंजेस झालेले आहेत, ते आता आपल्याला नंतर हळूहळू बघायचंच आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल 1875 ते 1950 म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. भारत स्वतंत्र करण्यामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. त्याच्यानंतर जे काही संस्थानांचं विलिनीकरण होतं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान मोठं होतं. पाकिस्तानबरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी एक कणखर भूमिका घेतलेली होती 48च्या काश्मीर संबंधाने उद्भवलेल्या. आणि मग लगेचच 1950मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे घटना लागू झाल्यानंतर साधारणपणे वर्षाच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. स्टील फ्रेम हे जे काही शब्द त्याने वापरला त्याला साजेसं असं हे चित्र आहे की भारताचा सगळा जो कारभार आहे तो यांच्या खांद्यावरती आहे. ते पोलीस आहेत आणि वेगवेगळ्या खात्यांमधले प्रशासक सगळे आहेत. तर प्रशासनाची पोलादी चौकट त्यांच्यावरच देशाच्या कारभाराचा सर्व भार असतो. त्यामुळेच निवडणुका झाल्या आणि सरकार बदलले किंवा सरकार स्थापन होऊ शकले नाही किंवा स्थापनेस उशीर झाला तरी देशातील स्थिरता कायम राहते. म्हणजे राजकीय सत्ता जरी बदलली ती अस्थिर असली, टेम्पररी एक्झिक्युटिव्ह असंच त्याला म्हणतो, पण हे जे आहेत ते परमनंट एक्झिक्युटिव्ह आहेत आणि ते सगळा भार वाहतात. त्याच्यामुळे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला अडचणी येत नाहीत. आता भारतामध्ये 3 प्रकारच्या सेवा आहेत: केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा. तर केंद्रीय सेवा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस, आता यांच्याविषयी बरीच माहिती या आर्टिकलमध्ये दिलेली आहे. आपल्याला फक्त आत्ता लिस्ट पाहायची आहे. आता पोस्टल सर्व्हिस जे तुम्हाला माहिती आहे ते तिथपासून आपण साधारणपणे बघूया. मेटरोलॉजिकल सर्व्हिस, हवामानशास्त्र विभाग, म्हणजे जे पुण्यामध्ये सिमला ऑफिस म्हणतात त्याला, तिथे मोठं केंद्र आहे. तर तिथून भारतभर त्याचे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि मग ते हवामानाचे अंदाज व्यक्त करत राहतात. त्याच्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हिस, बॉर्डर रोड्स इंजिनिअरिंग सर्व्हिस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF, म्हणजे ही सगळी नावं साधारणपणे तुम्हाला माहिती असतात. डिफेन्स इस्टेट्स सर्व्हिस, म्हणजे तसा मिलिटरीशी संबंध आहे पण मिलिटरीचे जे नॉन कॉम्बॅटंट युनिट्स म्हणतात त्याच्यामध्ये ते येतात. इंडियन रेल्वेचे परत एवढे सगळे ब्रँचेस आहेत. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस, ITBP तुम्ही ऐकलं असेल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF, सशस्त्र सीमा बल, त्यानंतर सर्वे ऑफ इंडिया, जे मॅप्स असतात, सर्वे ऑफ इंडिया भारताचे ऑफिशियल मॅप्स. आता हे नॉट फाउंड काय येते, सर्वेयर जनरल ऑफ इंडिया, विकिपीडिया, एक्सटर्नल लिंक्स, ऑफिशियल लिस्ट, सर्वेयर जनरल्स, सर्वे ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. काहीतरी गडबड दिसते आहे या साईटवरती, पण
इथे मी बऱ्याच वेळेला ही साईट पाहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारताचे अधिकृत मॅप्स आहेत. तर हे सगळे जे आहेत ते सेंट्रल सर्व्हिसेस आहेत. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस, परराष्ट्र खातं. सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या, तुम्ही नाव आत्ताचं अलीकडचं ऐकून असेल. त्याच्यानंतर आत्ता जे आहेत ते जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत. ते इंडियन फॉरेन सर्व्हिस जगभर जे डिप्लोमॅटिक मिशन्स भारताचे आहेत किंवा भारताचं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये मदत करणारी राजकारण्यांना, परराष्ट्र मंत्र्यांना, पंतप्रधानांना ही फॉरेन सर्व्हिस. तर कितीतरी गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. तर ह्या सगळ्या भारतीय सेवा आहेत. ते ग्रुप ए, ग्रुप बी असतील. बऱ्याच आता इथे आणखीन एक आर्टिकल आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ इंडिया, हिस्ट्री त्यांची दिलेली आहे. तर हे थोडंसं या पद्धतीने शोध घ्यायला शिका. केंद्रीय सेवा, त्याच्यानंतर आहेत त्या राज्य सेवा. एम पी एस सी म्हणजे काय हेही आपल्याला पाहायचं आहे सविस्तर. तर राज्याच्या ज्या सेवा आहेत ट्रायबल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर्स असतात, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहे, हे सगळे राज्य सेवेमध्ये आहेत. तर पोलीस, महाराष्ट्र पोलीस सेवा MPOSE, आणि काही जणांच्या बॅचवरती लिहिलं असं बॅचवरती VAPOSE म्हणजे भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS. MPOSE म्हणजे महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस. आता हे रजिस्ट्रार आहे किंवा असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स. तर सेल्स टॅक्स, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचे ऑफिसेस असतात ते, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सवरती कंट्रोल करणारे म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवरती कंट्रोल करणारे, एज्युकेशन ऑफिसर्स, एज्युकेशन सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर जिल्हा पातळीवरती काम करणारे, तालुका पातळीवरती काम करणारे CEO आणि तहसीलदार आणि तलाठी, हे सगळे येतात ते राज्य सेवांमध्ये येतात. अगदी कोतवाल, पोलीस पाटील. पोलीस पाटील हे पोलिसांच्या खात्यामधलं पद नाही आहे, ते रेव्हेन्यू खात्याचं पद आहे, हे पण लक्षात ठेवा. लँड रेकॉर्ड्स, स्टेट एक्साईज. त्याच्यानंतर मग स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. तर ही सगळी पदं जी आहेत किंवा हे सगळे खाती आहेत ते राज्य सेवांच्या मध्ये येतात. तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास तुम्हाला मागच्या वर्षी झालेला आहे. तर या राज्यघटनेमध्ये तुम्ही एक शिकलेलं आहे की भारत हे संघराज्य आहे. भारताची सत्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विभागलेली आहे आणि त्याचं विभाजन घटनेमध्ये नोंदवलेलं आहे. 7व्या अनुसूचीमध्ये हे विभाजन नोंदवलेलं आहे. आणि मग केंद्राने कोणत्या विषयांवर काम करायचं, राज्यांनी कोणत्या विषयांवर काम करायचं आणि दोघांनी मिळून कोणत्या विषयांवर काम करायचं. तर केंद्राने काम करण्याचे साधारणपणे 97 विषय आहेत, राज्यांनी काम करण्याचे 66 विषय आणि दोघांनी मिळून काम करण्याचे साधारणपणे 47 विषय आहेत. आता हे शेवटचे आकडे आहेत की 97, 66 आणि 47. प्रत्यक्षात मध्ये मध्ये ॲडिशन झालेली आहे की 5A, B, K, D किंवा 6A, B, K, D किंवा ABCD. आणि त्यामुळे ते
कामांची संख्या किंवा जे काही विषय वाटून दिलेले आहेत त्यांची संख्या जास्त झालेली आहे. तर केंद्राने जे विषय हाताळायचे आहेत त्याच्या आधारावरती केंद्राची खाती निर्माण करण्यात आली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, मगाशी आपण मोठी लिस्ट पाहिली, रेल्वे, इन्कम टॅक्स, पोस्ट, टेलिकम्युनिकेशन, परराष्ट्र धोरण, ही सगळी, किंवा CRPF असेल, ITBP असेल, तर हे सगळे केंद्रीय विषय झाले. राज्यांनी हाताळण्याचे विषय आपण पाहिले होते, डिपार्टमेंट्स आपण पाहिली, तर त्याप्रमाणे ते विषय इथे आहेत. आता राहिलं ते अखिल भारतीय सेवा म्हणजे काय. अखिल भारतीय सेवा ही भारतीय घटनाकारांनी तयार केलेली, शोधून काढलेली एक वेगळी व्यवस्था आहे की जी इतर कुठल्या देशामध्ये तुम्हाला सापडणार नाही. ती आपण कुठूनही कॉपी केलेली नाही आहे किंवा कुठूनही त्याचं अनुकरण केलेलं नाही आहे. ती भारतीय घटनाकारांनी मांडलेली व्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा विशेष अभिमान होता आणि त्याच्याविषयी त्यांचा विशेष आग्रह पण होता. त्याच्याविषयी त्यांनी घटना समितीमध्ये व्याख्यानं पण दिलेली आहे त्याचं महत्त्व सांगण्यासाठी. अखिल भारतीय सेवा सध्या 3 आहेत: इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFS. तर फॉरेस्ट सर्व्हिस आणि फॉरेन सर्व्हिस ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते, तर इथे पण IFS हा शब्द वापरला, तिथे पण IFS हे शॉर्ट फॉर्म आहे. तर एकाचा फुल फॉर्म येतो तो इंडियन फॉरेन सर्व्हिस, ती सेंट्रल सर्व्हिस आहे, आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही अखिल भारतीय सेवा आहे. अखिल भारतीय म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की 3 अखिल भारतीय सेवा असतात: इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे भारतीय पोलीस सेवा, आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे भारतीय वन सेवा, वन खातं त्याला म्हणतो आपण, त्याच्यामधले अधिकारी इथे असतात. तर या 3 सेवांचे अधिकारी, त्यांची नियुक्ती केंद्राकडून केली जाते. म्हणजे IAS समजा तुम्हाला व्हायचं आहे तर तुम्हाला UPSCची परीक्षा द्यावी लागते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि त्या परीक्षेच्या आधाराने केंद्र सरकार तुमची नियुक्ती करतं. पण तुम्ही तुमच्या ग्रेडप्रमाणे, मार्कांप्रमाणे तुम्हाला चॉईसेस असतात. तुम्ही समजा IAS ही सेवा निवडली तर केंद्रापुढे 2 ऑप्शन्स असतात. एक तर केंद्र सरकारमध्ये तुम्हाला कुठेतरी नोकरी द्यायची किंवा राज्यांमध्ये पाठवायचं. समजा तुम्ही IASचं सिलेक्शन केलं आणि केंद्र सरकारने तुम्हाला कर्नाटकमध्ये पाठवलं डेप्युटी कलेक्टर म्हणून वर्षभराच्या प्रोबेशनसाठी. तर वर्षभरानंतर तुम्ही कर्नाटकमध्येच कलेक्टर व्हाल. कलेक्टर पदावरती साधारणपणे 2-3 वर्ष तुम्ही राहाल आणि मग तुमची बदली होऊ शकते. मग कर्नाटकमध्येच, मग आता ही बदली जी काय आहे ती परत 2 स्वरूपाची आहे. कर्नाटक सरकार बदली करेल किंवा केंद्र सरकार तुम्हाला परत बोलवून घेईल त्या दुसऱ्या राज्यामध्ये टाकेल. म्हणजे 2 बॉस तुम्हाला कायम असणार आहेत की ज्या राज्यामध्ये तुम्ही काम करता त्या राज्याचं मंत्रिमंडळ किंवा त्या राज्याचे, त्या रेव्हेन्यू खात्याचे, महसूल खात्याचे मंत्री, कलेक्टर तुम्ही असाल तर. तर राज्यांमध्ये तुम्ही नोकरी करणार आहात, तुम्हाला पगार देणार ते राज्य सरकार देणार, पण पगाराच्या तरतुदी किंवा पगार कसा द्यायचा, किती द्यायचा हे कोण ठरवणार, तर केंद्र सरकार ठरवणार. बाकी राज्याच्या एम्प्लॉईची पगाराची व्यवस्था किंवा त्याचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते राज्य सरकार ठरवेल. पण कलेक्टरचा पगार राज्य सरकार ठरवत नाही, केंद्र सरकार ठरवतं, राज्य सरकार तो पगार देतं. राज्य सरकार राज्यामध्ये इंटरनल त्यांच्या ट्रान्सफर्स करू शकतं.
परंतु प्रमोशन हे परत केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. आणि केंद्राला जर असं वाटलं की यांची आता राज्यांमधली सेवा भरपूर झाली आहे, तर यांना केंद्राचा अनुभव पाहिजे, तर त्यांना केंद्रामध्ये ट्रान्सफर केलं जातं किंवा केंद्रात बोलवलं जातं. मग मुंबईमध्ये इन्कम टॅक्सचा कमिशनर म्हणून तुम्ही जा, मुंबईतच तुम्ही कलेक्टर म्हणून आहात, त्यातून तुम्ही इन्कम टॅक्स कमिशनर म्हणजे राहणार मुंबईमध्येच, पण कालपर्यंत तुम्ही राज्य सरकारच्या सेवेमध्ये होता, आज तुम्ही केंद्र सरकारच्या सेवेमध्ये आलात. आता हे असं का करायचं, तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक्सप्लेनेशन आहे की एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तो जर त्याच जिल्ह्यातला असेल किंवा त्याच राज्यातला असेल तर त्याचा दृष्टिकोन हा संकुचित असेल. IAS अधिकारी किंवा कलेक्टर्स किंवा म्युनिसिपल कमिशनर्स तुम्ही पाहिले असतील की ते महाराष्ट्रातले असतात, ते सहसा मग पंजाबी असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, तमिळ असतील, आंध्रमधले असतील, आसाममधले असतील, किंवा आसाममध्ये तुम्ही पाहिलं तर मराठी असतील, किंवा मध्य प्रदेशमधले असतील, किंवा गुजरातमधले असतील, किंवा अगदी तिकडचे मणिपूरमधले असतील. आसाममध्ये आसाममधला माणूस सहसा नसतो. याचं कारण IAS दर्जाचा जो अधिकारी आहे किंवा कलेक्टर दर्जाचा जो अधिकारी आहे त्याला नॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा असला पाहिजे, संकुचित दृष्टिकोन असता कामा नये. मग तो IAS असल्यामुळे तो दृष्टिकोन त्याला आपोआप मिळतो. म्हणजे त्याची अपॉइंटमेंट झाल्यानंतर तो 10 ठिकाणी 10 राज्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतो. मग पहिल्यांदा 3 वर्ष पंजाबमध्ये काम केलं, 4 वर्ष काश्मीरमध्ये काम केलं, आसाममध्ये काम केलं, आणखीन कुठे काम केलं, मग तो महाराष्ट्रामध्ये आला. तर महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला आपोआपच वेगवेगळ्या भाषा यायला लागलेल्या असतात, त्याला अखिल भारतीय प्रशासनाचा अनुभव असतो, आणि मग तो महाराष्ट्रात काम करताना त्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्नाकडे बघेल. मग दहशतवादाचा प्रश्न असेल, जातीय सलोख्याचा प्रश्न असेल, भाषेचा प्रश्न असेल, त्याचा दृष्टिकोन संकुचित असणार नाही, त्याचा दृष्टिकोन नेहमीच अखिल भारतीय असेल. कारण त्याला हे माहिती आहे की आपल्याला सगळं भारत हे आपलं क्षेत्र आहे, आपल्याला कुठेही जावं लागणार आहे, त्याच्यामुळे त्याचा दृष्टिकोन संकुचित कधीच राहणार नाही. आणि अशी माणसं जेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील तर ती एकूण भारताची एकात्मता आणि अखंडता टिकवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये आपोआपच कुशल होती, आणि त्यांच्यामुळे भारताची एकात्मता आणि अखंडता टिकेल आणि वाढत जाईल. तर ही जे काही एकूण व्यवस्था आहे ती यासाठी केलेली आहे, अखिल भारतीय सेवा. आता या 3 प्रकारच्या सेवा आपण पाहिल्या, केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा. तर ह्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा असतात, त्याच्याशिवाय परत LIC सारखं महामंडळ असेल तर त्यांची रिक्रुटमेंट वेगळी असते, STची रिक्रुटमेंट वेगळी असते, बँकांची रिक्रुटमेंट वेगळी असते, तर त्याच्या सगळ्यांच्या सेवा वेगळ्या वेगळ्या असतात पुन्हा. तर हे साधारणपणे भारतीय प्रशासनाचं एक स्ट्रक्चर आपण पाहिलं, आणि मुख्य भर आपला राहिला तो अखिल भारतीय सेवेवरती. आता काही उदाहरणं आणि काही कन्सेप्ट्स आणखीन बघायचे आहेत. नागरिकांची सनद असा एक कन्सेप्ट आहे, सिटिझन्स चार्टर. तुम्ही मॅग्ना कार्टा याच्याविषयी ऐकलं असेल. 1215 ब्रिटनमधल्या जमीनदारांनी राजाकडून मिळवलेली सनद, मॅग्ना कार्टा. ही ती सनद आहे
त्यावेळची लिखाणाची पद्धत बघा. ही सनद म्हणजे काय होतं तर राजांनी जमीनदारांना दिलेले अधिकार. हे काही फोटोज आहेत, त्या फोटोवरून तुम्हाला ते आणखीन स्पष्ट होईल मॅग्ना कार्टा संबंधाने. राजा आणि सगळे जमीनदार एकत्र बसलेले आहेत आणि राजाकडून ते सगळं मान्य करून घेत आहेत, हे दाखवणारा हा फोटो आहे. तर मॅग्ना कार्टा म्हणजे लोकांना मिळालेले अधिकार. तेव्हापासून ब्रिटनमध्ये बिल ऑफ राईट्स नंतर आलं. त्याच्यानंतर जगभर ही प्रथा पडली. मग अमेरिकेमध्ये पण बिल ऑफ राईट्सचं इंट्रोडक्शन आहे. पहिल्या 10 अमेरिकन राज्यघटनेतल्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 10 फंडामेंटल राईट्स. भारतामध्ये पण भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तशीच ही संकल्पना ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर जॉन मेजर, ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर जॉन मेजर मार्गारेट थॅचर यांच्यानंतरचे पंतप्रधान होते. तर त्यांनी ती प्रशासनाच्या मधल्या सुधारणांसंबंधी बोलताना ती संकल्पना मांडली की प्रशासनाने नागरिकांना सनद द्यावी. म्हणजे काय तर तुमचे अधिकार काय आहेत. आता ही नागरिकांची दिलेली सनद जी आहे त्याचं एक उदाहरण बघा. सिटिझन्स चार्टर LICचं 2003 मधले हे पहिलं सिटिझन्स चार्टर आहे. त्यावेळेला पण ते रिवाइज्ड असं म्हटलेलं आहे. जॉन मेजर यांनी जे काही मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं आणि भारतीय व्यवस्थेमध्ये जेव्हा याचा विचार झाला, खूप गांभीर्याने त्याचा विचार झाला, चर्चा पण झाली, त्याच्या संबंधीचे काही डॉक्युमेंट्स मला पाहायला मिळाले की त्याच्यात अगदी बारकाईने लिहिलेलं आहे की सिटिझन चार्टर हे कसं असलं पाहिजे तर इव्हॉल्विंग डॉक्युमेंट असलं पाहिजे. इव्हॉल्विंग म्हणजे सतत विकसित होणार. हे तुम्ही एक 10 हक्कांचं तुम्ही नागरिकांना कोणते कोणते हक्क देऊ इच्छिता तुम्ही लिहून काढा. तर LICने काय काय दिले ते बघा तुम्ही. पहिल्यांदा आवर व्हिजन, आवर मिशन, आवर व्हॅल्यूज, वी विल म्हणजे काय काय आम्ही करू, आणि स्टँडर्ड्स काय असतील आमची. आता हे सुद्धा रिवाइज्ड आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आता कोणत्या वेळेला किती वेळामध्ये कुठली गोष्ट मिळेल हे सगळं इथे लिहिलेलं आहे. पण हे एकदा लिहिलं आणि एक मोठा बोर्ड करून चिकटवून टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. समजा त्याच्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी आल्या, कारण थिअरी आणि प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये तफावत ही नेहमी असतेच. हे तुम्ही बसून विचार करून काहीतरी एक लिहून काढलं की हे 10 गोष्टी आम्ही नागरिकांना देणार आहोत, आमच्या कस्टमर्सना देणार आहोत. प्रत्यक्षात देताना प्रोसेस जेव्हा चालू होते त्यावेळेला अनेक अडचणी येतात आणि त्या प्रोसेसमधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती मग मात करण्यासाठी तुम्हाला आणखी नवीन काहीतरी मार्ग शोधावे लागतात. मग ती प्रोसेस बदलावी लागते. मग तुमच्या चार्टरमध्ये ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. मग 6 महिन्याने तुम्ही चार्टर रिवाइज करा, त्याच्यामध्ये नवीन गोष्टी टाका. आता हे 2003चं चार्टर आहे. त्याच्यानंतर परत 17 मधलं चार्टर मला बघायला मिळालं, तर ते आणखीन सुधारलेलं तुम्हाला दिसेल. आता हे दोन्ही ह्याची लिंक तुम्हाला मिळेलच. इथे परत त्याने लिहिले रिवाइज. आता ते व्हॅल्यूज आणि कल्चर हे मोठे पॅराग्राफमध्ये न टाकता त्यांनी बारकाईत छोट्या टेबलमध्ये टाकलेलं आहे. बऱ्यापैकी त्याच गोष्टी आहेत, परंतु बारकाईने जर वाचायला गेलात तर आणखीन बदल तुम्हाला दिसतील. आता पॉलिसी सर्व्हिसिंग बेंचमार्क्स
पॉलिसी सर्व्हिसिंग म्हणजे LICची पॉलिसी, ती पॉलिसी त्याचं सर्व्हिसिंग याचा अर्थ काय असतो की तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहेत त्या घेणं, त्याच्यानंतर डेथ क्लेम्स असतात किंवा मग पॉलिसीच्या वरची काहीतरी त्याला पैसे तुम्हाला व्याज किंवा काय जे काय असेल ते ॲड करत जावं लागतं. काही पॉलिसीज अशा असतात की पॉलिसीचं मुदत संपल्यानंतर 3-4 हप्त्यांमध्ये त्या नागरिकाला ते पैसे द्यायला लागतात, त्याला पॉलिसी सर्व्हिसिंग असं म्हणतात. मग आता हे नवीन ॲड केलेलं दिसतं की एखादी तक्रार तुम्ही केली तर ती तक्रार किती दिवसामध्ये सुटेल, किती दिवसामध्ये त्याचं रिझोल्युशन मिळेल, तर 15 दिवसामध्ये. एखादा तक्रार तुम्ही केली ग्रीव्हन्स, त्याचे ॲक्नॉलेजमेंट किती दिवसात मिळेल, 3 दिवसामध्ये. इफेक्टिंग चेंज ऑफ ॲड्रेस, ट्रान्सफर इन आउट अँड अदर एन्क्वायरीज अंडर द पॉलिसीज सेम डे, ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्या दिवशी तुम्हाला मिळेल. इंटिमेशन ऑफ स्टेटस ऑफ SSS पॉलिसीज वन्स अ इयर अलॉंग विथ बोनस इन्फॉर्मेशन. लोन सेटलमेंट आफ्टर रिसिप्ट ऑफ ऑल रिक्वायरमेंट्स, 3 दिवसामध्ये आम्ही लोनचं सेटलमेंट करू. म्हणजे हे आता नागरिकांना दिलेले अधिकार आहेत. आता याच्यामध्ये समजा लोन सेटलमेंटच्या प्रोसेसमध्ये वेळ लागणार असेल, प्रत्यक्षामध्ये तुम्हाला अनुभव असा येतोय की 3 ते 5 दिवस लागतात, तर पुढच्या तुमच्या सिटिझन्स चार्टरच्या रिव्हिजनमध्ये 3 डेजच्या ऐवजी इथे येईल 5 डेज. इश्युअन्स ऑफ पॉलिसी डॉक्युमेंट आफ्टर ॲक्सेप्टन्स ऑफ प्रपोजल 5 डेज. मग तुमच्या असं लक्षात येतंय, उलटं उदाहरण बघूया की सगळे डॉक्युमेंट्स मिळाले, ऑनलाईन जर सगळं रजिस्ट्रेशन केलं तर त्याच दिवशी डॉक्युमेंट तयार होते, पॉलिसी डॉक्युमेंट. तर तुम्ही असं लिहाल पुढच्या रिव्हिजनमध्ये की सेम डे ऑनलाईन अँड विदिन 2 days the printout will be issued or sent by post or will be available in the branch if you collect it personally. म्हणजे तुम्ही पर्सनली कलेक्ट करणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अवेलेबल होईल, पोस्टाने हवं असेल तर 2-3 दिवसामध्ये मिळेल, आणि ऑनलाईन हवं असेल तर सेम डे ज्या दिवशी तुम्ही रजिस्टर कराल त्या दिवशी मिळेल. तर हे सिटिझन्स चार्टर आहे आणि हे असं बदलत राहतं किंवा इव्हॉल्व होत राहतं. बँकांमध्ये पण तुम्ही गेलात तर तुम्हाला सिटिझन्स चार्टरची लिस्ट दिसेल की तुम्हाला चेकबुक किती दिवसात मिळेल, तुम्हाला ड्राफ्ट किती दिवसात मिळेल, तुम्हाला लोन किती दिवसात मिळेल, पासबुक भरून किती दिवसामध्ये मिळेल, सगळ्या गोष्टी तिथे लिहिलेल्या असतात. तर हे याला म्हणायचं सिटिझन्स चार्टर. महानगरपालिकेने चार्टर दिलेलं आहे, सगळ्या ऑफिसेसमध्ये तुम्हाला आता चार्टर दिसतं. तर या चार्टरमुळे एक प्रकारचा दबाव प्रशासकांवर कायम राहील, नागरिक विचारत राहतील आणि नागरिकांनी विचारण्यापेक्षा त्या बोर्डकडे बघून प्रशासकांना किंवा कर्मचाऱ्यांना लक्षात येईल की आपल्याला आता एवढ्या दिवसात हे काम पूर्ण करायचं आहे, विलंब लावता उपयोगी नाही. तर ही ती साधारणपणे चार्टरची संकल्पना आहे. म्हणजे प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी ही चार्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय प्रशासनाचा अभ्यास करायचा आणि यांचं नाव घ्यायचं नाही. चिंतामण द्वारकानाथ देशमुख, CD देशमुख. कदाचित CD देशमुख म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कारण एवढं मोठं नाव त्यांचं सहसा घेतलं जात नाही. CD देशमुख या नावानेच ते प्रसिद्ध होते. 1896 ते 1982, 1982मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्या आधी RBIचे ते गव्हर्नर होते, पहिले गव्हर्नर होते. त्यांच्या नावाने तुम्हाला हा पोस्टेज स्टॅम्प पण दिसतो. आणि अगदी नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये, नेहरूंपासून ते मंत्रिमंडळामध्ये होते, त्याच्या आधीपासून ते मोठ्या पदांवर होते. ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये सुद्धा ते प्रशासनामध्ये होते. संस्कृतचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ICS झालेले होते ते, आणि ICS संबंधी बऱ्याच सुधारणा पण त्यांनी केल्या. त्यांचं हे पुस्तक आहे द कोर्स ऑफ माय लाईफ, जरूर वाचा. अनुभव म्हणजे एक आदर्श जीवन कसं असू शकतं
म्हणजे हे व्हाईस चान्सलर झालेले आहेत, हे परराष्ट्र धोरणासंबंधी यांनी बरंच काही केलं आहे, आर्थिक तरतुदी आर्थिक धोरणांसंबंधी बरंच काही कार्य यांनी केलं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये यांनी काम केलेलं होतं, बँकांच्या बाबतीमध्ये सुधारणा त्याच्यासंबंधी काम केलं, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन फॉर्मेशनमध्ये यांचा मोठा वाटा होता, दिल्ली युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, एक उत्तम लेखक होते. तर यांचा अभ्यास किंवा यांचा चरित्र अभ्यासणं हे सुद्धा पुष्कळ शिकवून जाणारं आहे. तर यांनी भारतीय प्रशासनामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच सुधारणा केल्या. जाता जाता ही गुड रीड्स म्हणून एक साईट आहे, त्याचे रेफरन्स देतो, ते पाहून घ्या. याचे मेंबरशिप तुम्ही पण घेऊ शकता. तुम्ही वाचलेली पुस्तकं तिथे नोंदवा किंवा तुम्हाला वाचायची आहेत अशी पुस्तकं तिथे नोंदवा. तुमचे मित्र असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट त्यांना जोडून घ्या तुम्ही. ते शेअर तुम्ही करू शकता. आणि बुक्स जे आहेत त्याची समरी तुम्हालाही लिहायची तर तुम्ही लिहू शकता, रिव्ह्यू लिहू शकता आणि दिलेले रिव्ह्यूज आहेत ते वाचू शकता. आणि ही बुक्स खरेदी करायची आहेत तर त्याचे लिंक्ससुद्धा इथे अवेलेबल असतात. तर ही पुस्तकं वेडे जर तुम्ही असाल तर ही साईट अतिशय महत्त्वाची, इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या एका माणसाचा उल्लेख मला करायचा आहे, नानी पालखीवाला. घटनातज्ञ, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, लोकशाही आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते नानी पालखीवाला अर्थसंकल्पानंतर दरवर्षी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये अर्थसंकल्पाचे चिकित्सक विश्लेषण करणारे भाषण. म्हणजे हे भाषण एक मला पण ऐकायला मिळालं 90च्या दशकामध्ये. मग त्यानंतर त्यांनी वयोपरत्वे ते बंद केलं आणि मग त्यांचा मृत्यू पण झाला. तर नानी पालखीवाला (1920 ते 2002) यांच्याही नावाने पोस्टाचा स्टॅम्प तयार केलेला तुम्हाला दिसतो. यूट्यूबवरती तुम्हाला याच्याविषयी बरेच व्हिडिओज बघायला मिळतील. तर हे नानी पालखीवाला यांनी भारतीय प्रशासनामध्ये किंवा एकूण भारताचा इतिहास हे त्यांचं पुस्तक जरूर वाचून बघा. वी द नेशन, द लॉस्ट डिकेड्स. प्रशासनासंबंधी, अर्थकारणासंबंधी बरंच चांगलं लिखाण या माणसाने केलेलं आहे. तर हे डिसेंबर 1994 प्रकाशित झालेलं पुस्तक. तर अतिशय उत्तम कॉन्ट्रीब्युशन या दोघांचं आहे, सी.डी. देशमुख आणि नानी पालखीवाला, भारतीय प्रशासनाच्या सुधारणेमध्ये. आता जो आपला सिलेबस आहे त्याच्याप्रमाणे काय काय झालं आहे आणि काय काय राहिलं ते आपण बघूया. पेपर नंबर 2 आपला पूर्ण केलेला आहे आपण, आणि आपण आत्ता पेपर नंबर 3ची सुरुवात केली. सेमिस्टर 4 पेपर नंबर 3. तर इव्होल्युशन आपण पाहिले. कॉन्स्टिट्यूशनल कॉन्टेक्स्ट आपल्याला अजून पाहायचं आहे. सायलेंट फीचर्स, प्रमुख वैशिष्ट्य आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन हेही आपल्याला पाहायचं आहे. आत्ता आपण जे पाहिलं ते या पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय सेवा म्हणजे काय, सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे काय आणि स्टेट सर्व्हिसेस म्हणजे काय, हा मुद्दा आपण पाहिला. पुढच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला बजेटविषयी मी सांगेन आणि मग कंटेम्पररी इश्यूज जे आहेत, सिटिझन्स चार्टर हा प्रकार आपण पाहिला. तर उरलेले जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते अर्थप्रशासन, त्याच्यानंतर पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे सगळे आपल्याला आता एखाद्या आठवड्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. तर तुमची परीक्षा जवळ येते आहे. हे सिलेबस पहा, इथे जे काही रेफरन्सेस आहेत ते पहा
आणि त्याच्या आधाराने तुमच्या अभ्यासाला आता सुरुवात करा. बजेट संबंधाने डिटेल नोट इथे दिलेली आहे. पब्लिक अकाउंट्स कमिटी, इस्टिमेट्स कमिटी आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स या समित्यांविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. तर हे सगळं आपण आता पुढच्या तासाला बघूया.